नमस्कार. मी माजी आमदार अशोक पवार. शिरूर शहराची नगर परिषदेची निवडणूक चालू आहे. महाविकास आघाडीच्या तर्फे आम्ही निवडणूक लढवत आहोत. या नगरीचं भूषण कैलासवासी रसिकभाऊ धारीवाल यांनी एक चांगला पायंडा या शिरूर नगरीमध्ये पाडून दिलेला आहे, की शिरूर नगर परिषदेचं 22 वर्षाहून अधिक काळ त्यांनी नगराध्यक्षपद भूषवलं. पुढच्या काळामध्ये त्यांचे चिरंजीव उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांनी नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे. या कुटुंबाकडनं शिकण्यासारखं आहे. यांनी शिरूरची नगरपालिका भ्रष्टाचार मुक्त चालवली आणि लोकांना ते अपेक्षित आहे की भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका चालली पाहिजे. आज महाविकास आघाडीच्या मार्फत मी शब्द देतो की ही शिरूर नगर परिषद ज्या वेळेला महाविकास आघाडीच्या ताब्यात येईल त्यावेळेला ही भ्रष्टाचार मुक्त तर निश्चितपणे होईल. परंतु काही जे प्रश्न आहेत स्थानिकांचे, उदाहरणार्थ सामान्य गरिबांना पक्की घरं बांधून द्यायच्यात, त्याचाही आम्ही पुढाकार घेऊ. त्याचबरोबर स्वच्छतेचा प्रश्न असेल, महिलांचा सुरक्षतेचा प्रश्न असेल किंवा शुद्ध पाणी स्वच्छ पाणी देण्याचा विषय असेल, या सगळ्या गोष्टीवरती लक्ष देऊन सामान्य जनतेची लोकांची सेवा कशी चांगली करता येईल ही महाविकास आघाडीच्या मार्फत निश्चितपणे आम्ही करू. आज विद्यमान आमदार सांगतात की अशोक पवार फिरत नाही. आपण सगळ्याला माहिती आहे प्रत्यक्षात मी केलेली कामं ही 222 कोटीची, त्यातली फक्त 10% कामं बाकी असतील, परंतु 90% कामं पूर्ण झालेले. आज शिरूर शहराचं वैभव, एसटी स्टँड पहा, कोर्टाची इमारत पहा, शिरूर तहसील ऑफिस पहा, शिरूर पंचायत समिती ऑफिस पहा, त्याचबरोबर पोलीस स्टेशन पहा, मार्केट कमिटीची इमारत चाललेली पहा. अशा अनेक गोष्टी सांगता येईल. विसाव हॉटेलच्या समोरचा रस्ता पहा. अशी विविध कामं प्रत्यक्षात केलेली आहे. उलट 1 वर्ष पर्यंत मी ठरवलं होतं की विद्यमान आमदाराच्या विरुद्ध बोलायचं नाही, परंतु ते पहिल्यांदा बोलल्यात म्हणून मला बोलणं भाग आहे. 1 वर्षात हा माणूस शिरूर शहरात कुठं दिसला असला तर मला सांगायचा, हा आला कुठंतरी प्लॉटिंगसाठी केला, त्याच्या समोरचा महाजनमाळ्याचा रस्ता त्याला पैसे टाकले का, तर यांचं प्लॉटिंग विकलं पाहिजे. अशी गोष्ट मी आयुष्यात कधी केली नाही. कारण कैलासवासी रावसाहेब दादा पवार माझे वडील यांनी मला काय आदर्श घालून दिलाय, त्या आदर्शाच्या रस्त्याने चाललेलो आहे. कैलासवासी रसिकभाऊ धारीवाल यांच्या अत्यंत जवळ मी राहिलेलो आहे. त्यांनी काय आदर्श घालून दिलेला आहे, त्या आदर्श त्यांनी दिलेली वाटचाल, त्या वाटचालीने माझ्यासारखा कार्यकर्ता चाललेला आहे. म्हणून आपल्या सगळ्या शिरूरकरांना नम्रतेची कळकळीची विनंती आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार उभे, त्यात प्रामुख्यानं नगराध्यक्षपदी अलकाताई खांडरे या उमेदवार आहेत. त्यांनी 10 वर्ष नगरसेविका म्हणून काम केलं. प्रकाश शेठ यांच्या हाताखाली उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं. अत्यंत स्वच्छ प्रतिमा, सोज्वळ व्यक्तिमत्व असे आपण नगराध्यक्ष पदाला ह्या महिला दिलेले. इतरही अनेक उमेदवार आहेत. कोणी डॉक्टर असतील, कोणी इंजिनियर असतील. तरुणांचा भरणा जास्त आहे. आज जवळपास 20 उमेदवार सगळे नौखे दिलेले. तर ह्या उमेदवारांना निवडून द्यावं म्हणून आपल्याला कळकळीची नम्रतेची विनंती मी करत आहे. मी शिरूर शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवीन. मी जशी अगोदरची कामं सांगितली त्याहीपेक्षा माझ्या मनामध्ये अजून वेगळ्या कल्पना शिरूर शहरासाठी आहे. त्या निश्चितपणे मी 5 वर्षाची संधी दिली आम्हाला मतदार बांधवांनी, तर ती निश्चितपणे त्या पद्धतीचं कामकाज करून मी दाखवून देईन. त्यामुळं आमची जी निशाणी आहे की त्या तुतारी वाजवणारा माणूस, मशाल आणि हाताचा पंजा ही महाविकास आघाडीची चिन्ह आहे. जिथं जिथं ही 3 चिन्ह दिसतील त्या चिन्हासमोरील बटन दाबून आपलं पवित्र मत आमच्या ह्या उमेदवारांना द्यावे अशी विनंती करतो. धन्यवाद.